माहेरातून येणारी प्रत्येक ना प्रत्येक गोष्ट बायकांसाठी खूप प्रिय असते. अगदी छोट्यातली छोटी का असेना. बाबा काल येत होते. येताना लुसलुशीत अशा शेवग्याच्या शेंगा घेऊन आले. आल्यानंतर मला म्हणाले, शेवगा मसाला करतेस का? खूप दिवस झाले तुझ्या हातचा खाऊन. म्हणलं तुमच्यासोबतही शेअर करावा. मस्त तर्रीवाला आणि झणझणीत असा शेवगा मसाला आपण आज बघूयात. पाणी गरम करायला ठेवलं होतं. त्यात शेवग्याच्या शेंगा टाकून घेतल्या. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. शिजताना मीठ टाकलं तर शेवग्याच्या शेंगा रुचकर लागतात. आता गॅस चालू करून एक छोटासा कांदा भाजून घ्यायचा. तो भाजून झाला की त्याच्या अशा काळ्या साली असतात ना, त्या बाजूला काढून घ्यायच्या आणि त्याला फोडून घ्यायचा. कढईमध्ये तेल टाकून लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आणि फोडून घेतलेला कांदा कढईमध्ये टाकून घ्यायचा. चांगला परतून घ्यायचा. थोडासा लालसर झाला की आता त्यामध्ये एक अर्धी वाटी असं खोबरं टाकून घ्यायचं. खोबरं असं कट केलेलं असेल तरी चालेल, खिसून घेतलेलं असलं तरी पण चालेल. त्याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये असंही मिक्स करून घ्यायचं आहे. लालसर भाजून झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी कोथिंबीर ऍड करून मिक्सर फिरवून घ्यायचा. त्याची चांगली बारीक अशी पेस्ट करायची. पेस्ट बनवून झाली की आता कढईमध्ये थोडं तेल तापवून जिरे मोहरी तडतडू द्यायची. एकदा का तडतडली की त्यामध्ये थोडासा कढीपत्ता ऍड करायचा. थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. कोथिंबीर पण चांगली शिजत आली की त्यामध्ये आपण बनवलेली पेस्ट टाकून घेत आहोत. पेस्ट चांगली शिजू द्यायची. एकदा की ती चांगली शिजली की त्याला असं छान असं तेल सुटायला सुरुवात होती. तेल सुटलं की समजायचं आपली अशी ही पेस्ट चांगली शिजत आली. आता ना मी यामध्ये घरी बनवलेला गावरान पद्धतीचा काळा मसाला ऍड करत आहे. 2 चमचे काळा मसाला आणि 2 चमचे लाल तिखट टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या बेताप्रमाणे लाल तिखट आणि काळं तिखट ऍड करा. मला जरा झणझणीत आवडत आहे त्यामुळं मी तसं त्या पद्धतीनं ऍड केलं आहे. आता हे चांगलं स्मॅश करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे त्याला हळूहळू अशी तर्री सुटायला सुरुवात होते. असं त्याला तेल सुटत आलं की त्याच्यामध्ये आता आपण शिजवून घेतलेलं शेवग्याचं पाणी ऍड करणार आहोत. पाणी हे कधीच टाकून नाही द्यायचं, कारण शिजलेल्या शेवग्याची चव पूर्णपणे त्या पाण्यामध्ये उतरलेली असते. तुम्ही ते पाणी यामध्ये ऍड करू शकता. आता यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकून घ्यायच्या. शेवग्याच्या शेंगा जास्त शिजवून नाही घ्यायच्या, कारण त्या ऑलरेडी खूप शिजलेल्या असतात. चवीप्रमाणे मीठ टाकून 2 मिनिटं शिजवून घ्यायचा. तुम्ही बघू शकता किती छान तर्री आली आहे. कशाला हॉटेलला जाऊन शेवगा मसाला खायची गरज आहे. तुम्ही घरच्या घरीही खूप छान बनवू शकता. घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा कसा बनला होता ते.